महाराष्ट्र शासनाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि त्यांचा प्रतिनिधी म्हणून मी शाखा प्रमुख म्हणून आज ह्याचा पूर्णपणे फॉलोअप घेणार आणि इथे हा हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना चालू करणारच। रविवारपासून सातत्याने 3 दिवस आपण त्यांना संपर्क साधायचा प्रयत्न करतोय, झालेल्या आरोपांवरती त्यांचं स्पष्टीकरण घेण्याचा प्रयत्न करतोय, पण बहुधा ते निवडणुकाच्या कामामध्ये व्यस्त असावेत, यामुळे ते काय वेळ देत नाही आहेत असं जाणवतं आहे। कुणी स्थानिक नगरसेवक असू दे, कुणी वॉर्ड ऑफिसर असू दे, कुणी मला याच्या बाबतीत विरोध केला तर मी हा विषय लावून धरणार। आज ह्यांची प्रायव्हेट प्रॉपर्टी असल्यासारखी ही प्रॉपर्टी वापरतात, स्वतःचे ऑफिस खोलून बसतात की कुठे आम्ही पण तेच बोललो की आमच्या नगरातल्या मुलांचा कुठेतरी फायदा होईल, ज्यांची घर छोटी छोटी आहेत ते येऊन अभ्यास करतील, असा काहीच प्रकार नाही आणि कोणालाही इथल्या नगरातल्या लोकांना आमच्या माहिती नाही लेकरा बाळांना आणि टाळे मागे तुम्ही बघताय। इथे एखाद्या प्रतिष्ठानच्या नावाने ती अभ्यासिका का ओपन करण्याची गरज भासली, शहीदाच्या नावानेही ओपन करू शकले असते। नमस्कार, साऊथ मुंबई न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। आपण आता वरई पोलीस कॅम्पाच्या शेजारी आलेलो आहोत। या ठिकाणी एक अभ्यासिका आहे, ही बातमी आपण यापूर्वी दाखवण्यात आलेली। या बातमीवरून या विभागाचे नगरसेवक शिवसेना विभाग प्रमुख आशिष शेंबूरकर यांच्यावरती अप्रत्यक्ष आरोप झालेले। आपल्यासोबत आता श्रीकांत जावळे आहेत आणि असाच या अभ्यासिकेचा विषय घेऊन आपण या ठिकाणी काही प्रश्नोत्तरं करणार आहोत। जावळे, की या अभ्यासिकाबद्दल आपण मागे इथे दवाखाना व्हायला पाहिजे, आपला दवाखाना व्हायला पाहिजे या पद्धतीने मागणी केलेली आणि त्यावेळेला तुम्ही म्हटलेलात की हा दवाखाना होऊन देत नाही आहेत काही अदृश्य हात किंवा अशा काही व्यक्ती, तर असाच काही हा विषय आहे। तर याबद्दल आपण आता काय खुलासा करताय? आपण आम्हाला सांगितलं की या ठिकाणी काही गडबड आहे, काय विषय सांगत? नमस्कार, ह्या संदर्भात गेल्या वर्षी एप्रिल महिन्यात जेव्हा त्या पोलीस अधिकाऱ्यांनी आत्महत्या केली त्याच्यानंतर जेव्हा या संदर्भात मी प्रॉपर फॉलोअप घेतलेला, जे माझी बाईटही आहे तुमच्याकडे त्या संदर्भात, आपण पूर्ण महानगरपालिकेशी हे करून गेले जर 5 वर्ष ही अभ्यासिका बंद आहे, तर त्या अभ्यासिकेवरती आपला दवाखाना आपण चालू करावा, लोकांना लोकोपयोगी गोष्ट चालू होते, हा एक प्रामाणिक प्रयत्न आहे आमचा, जो होता आहे आणि चालू राहणार। पण कसं आहे, इथे स्थानिक जे आहे BMC असेल किंवा स्थानिक नगरसेवक आहेत, हे कंटिन्युअसली या गोष्टीला विरोध करतात। पहिली गोष्ट म्हणजे ही जी अभ्यासिका आहे, ही अभ्यासिका माजी नगरसेवक स्वर्गीय मधुकर दळवी यांनी बांधलेली, जी शहीद शशांक शिंदे कसाबला पकडण्यामध्ये ज्यांचा हात होता आणि जे शहीद झाले त्यांच्या नावाने ही अभ्यासिका बांधलेली। आत्ता ही अभ्यासिका जर बघितला का आचारसंहितेमुळे का बोर्ड दाखवून ठेवला आहे, पण त्या बोर्डची तुम्हाला मी कॉपी देतो। त्या कॉपीवरती स्पष्टपणे दिलं आहे शिवसह्याद्री प्रतिष्ठान। अरे हे प्रतिष्ठान कोणाचं आहे? बरं, हो, आतमध्ये पाठी लावली तुम्ही बघू शकता, मातोश्री अभ्यासिका म्हणून सांगितलं शिवसह्याद्री प्रतिष्ठानच्या नावाने। मग शहीदांच्या नावाने जर तुम्ही अभ्यासिका जर एका नगरसेवकाने, माजी नगरसेवक जे स्वर्गीय मधुकर दळवी आहेत त्यांच्या नावाने जेव्हा ती ओपन केली, मग शहीदांचं नाव का मिटवण्यात आलं? हा पहिला मुद्दा आहे साहेब। आणि इथे एखाद्या प्रतिष्ठानच्या नावाने ती अभ्यासिका का ओपन करण्याची गरज भासली? शहीदाच्या नावानेही ओपन करू शकले असते। बरं, सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, इथे स्थानिक नगरसेवक असतील किंवा त्यांचे कॉन्ट्रॅक्टर असतील, ते स्वतः पर्सनली इथे स्वतःचं ऑफिस म्हणून ही अभ्यासिका चालवतात। हा गंभीर आरोप आहे, तुम्ही सकाळची येऊ शकता आणि बघू शकता। आज एक प्रामाणिक प्रयत्न आहे, इथे जर कुठे वरळीमध्ये 196च्या प्रभागामध्ये जर हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना नाही आहे, जर माझा प्रयत्न काय चुकीचा आहे का हे मला समजत नाही आहे। आणि जर वॉर्ड ऑफिसर सांगतात इथे इंटरनल खर्च आहे, मी या सगळ्या गोष्टींची शहानिशा केली, तुम्हाला स्पष्ट सांगतो। समोरच्या बाजूला कंटेनर टाका म्हणून सांगतात आणि कंटेनरमध्ये तो दवाखाना चालू करा म्हणून सांगतात। या ठिकाणी सांगतात या ठिकाणाचा एक एस्टिमेट दवाखाना चालू करण्याचा खर्च आहे 40 लाख रुपये आणि कंटेनरमध्ये जर दवाखाना टाकायचा झाला तर टोटली खर्च होतो 1 कोटीच्या आसपास, 90 लाख ते 1 कोटीच्या आसपास, थोडा पुढे मागे होईल, ठीक आहे। पण मला सांगा, वॉर्ड ऑफिसर म्हणतात की इथे दवाखाना करायला तेवढा जास्त खर्च लागेल, खर्च करण्यासाठी वॉर्ड ऑफिसरला थोडी त्याच्या खिशातले द्यायचे। आणि याच्यामध्ये मी फॉलोअप घेऊन कंटिन्युअसली पालकमंत्र्यांच्या माध्यमातून या बाबतीत मी पत्रक घेऊन आलेलं आहे, जे पत्रक तुम्हालाही पाठवलं आहे, तुम्ही मीडियाच्या माध्यमातून ते दाखवा। ते पत्रकामध्ये स्पष्टपणे लिहिलं आहे की तिकडे दवाखाना चालू करा। जर वॉर्ड ऑफिसर पालकमंत्र्याची आधीच घुडकावत असेल आणि जर स्थानिक नगरसेवक किंवा स्थानिक जे आहे लोकप्रतिनिधी ह्यांचं ऐकून जर ह्यांची प्रायव्हेट प्रॉपर्टी म्हणून हे लोक जर करत असतील तर माझा ह्या गोष्टीला विरोध असणारच साहेब। कारण मी करतोय काम ते लोकांच्या चांगल्यासाठी करतोय। इथे काय दवाखाना म्हणून काय फक्त माझं कुटुंब येऊन इथे उपचार घेणार नाही आहे, त्याच्यामध्ये पूर्णपणे सांगितलं आहे
की टोटली 35 म्हणजे 21,000 स्लम आणि 12,000 नॉन स्लम म्हणजे 31 ते 35,000 लोक या दवाखान्याचा वापर करू शकतात. हे BMCने केलेल्या सर्वेतून दिसण्यात आलेले. 35,000 लोकांपैकीला जर इथे जर दवाखाना वापरण्यात येतोय तर त्याच्यात गैर काय? आणि मग नगरसेवक जर स्वतःची प्रायव्हेट प्रॉपर्टी म्हणून त्याच्यामध्ये ऑफिस म्हणून प्रायव्हेट कॉन्ट्रॅक्टर म्हणून तिकडे ऑफिस टाकून बसत असतील तर त्याला विरोध असणारच आहे. लोकांच्या भल्यासाठी शिंदे साहेब, महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री शिंदे साहेब हे लोकांच्या भल्यासाठी काम करतात. आज महाराष्ट्रात सगळ्या ठिकाणी हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना हा कन्सेप्ट सगळीकडे बऱ्यापैकी आणि चांगलाच चालतोय. मग तो माझ्या प्रभागात का नाही चालवं? माझा प्रयत्न आहेच ना. आणि मी काय करणार? कोणी स्थानिक नगरसेवक असू दे, कोणी वॉर्ड ऑफिसर असू दे, कोणी मला याच्या बाबतीत विरोध केला तर मी हा विषय लावून घालणार. आज ह्यांची प्रायव्हेट प्रॉपर्टी असल्यासारखी ही प्रॉपर्टी वापरतात, स्वतःचे ऑफिस खोलून बसतात आणि यांना विचारणारा कोण आहे? पण त्यांनी अंधारात राहू नये की त्यांना कोणी जाब विचारणार नाही आणि त्यांच्याकडे कोणाचं लक्ष नाही आहे. पूर्ण महाराष्ट्र शासनाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि त्यांचा प्रतिनिधी म्हणून मी शाखा प्रमुख म्हणून आज ह्याचा पूर्णपणे फॉलोअप घेणार आणि इथे हा हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना चालू करणार. नाही, पण आम्हाला अशी माहिती मिळाली की या परिसरात जवळपास महानगरपालिकेचा दवाखाना आहे, तर त्यामुळे या दवाखान्याची गरज नाही आहे. आता तुम्ही ह्या विभागात राहता, तुम्हाला जास्त माहिती असणार की या ठिकाणी कुठे महानगरपालिकेचा दवाखाना आहे की नाही आहे. साहेब, ही तुम्हाला ज्यांनी माहिती सांगितली, नगरसेवकांनी सांगितलं ना तुम्हाला ही माहिती की दवाखाना आहे म्हणून, तर नगरसेवकांनी त्या दवाखान्यात जाऊन त्याची शहानिशा केली का तिकडे दवाखाना व्यवस्थित चालू आहे की नाही आहे? हा कन्सेप्ट पुन्हा एकदा सांगतो, हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना हा महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून हा आलेला कन्सेप्ट आहे आणि हा कन्सेप्ट 196 कुठेही नाही आहे. आणि हे जर म्हणतात BMCच्या माध्यमातून चालू आहे तर BMCने सर्वे केला का? BMCला सर्वेमध्ये का नाही सापडला? का नाही सापडला? BMC जर मला 35,000चं पॉकेट सांगते की 35,000 स्लम नॉन स्लम लोक त्याचा वापर करू शकतात, तर मग BMCने का नाही केला? नगरसेवक जर 20 वर्ष नगरसेवक आहेत सकट तर त्यांना या गोष्टीची कल्पना असायला पाहिजे आणि महानगरपालिकेला कल्पना असायला पाहिजे. मग महानगरपालिका जर DMC डेप्युटी म्युनिसिपल कमिशनर आणि पालकमंत्री आणि AMC आणि वॉर्ड ऑफिसर ह्यांच्या सगळ्यांच्या मीटिंगमध्ये जर हा कन्सेप्ट उघडा होतोय आणि या कन्सेप्टमध्ये आपल्याला काही पालकमंत्री ऑर्डर देतात की इथे दवाखाना चालू करा म्हणून, तर मग नगरसेवक साहेब असे कसे म्हणू शकतात की इथे दवाखाना आहे म्हणून? मग एक नगरसेवक साहेब खरं बोलतात, BMC खोटं बोलते, किंवा BMC खरं बोलते, नगरसेवक साहेब खोटं बोलतात, असा विषय असू शकतो ना. मग त्याच्यामुळे कसं आहे माहिती आहे का, एक नगरसेवकांनी आणि BMCने या दोघांनी संगणमताने ह्या गोष्टीचा विचार करावा. त्याच्यामध्ये जर नगरसेवक बोलतात दवाखाना आहे तर तो दवाखाना लोकांमध्ये का नाही वापरत आला अजूनपर्यंत? आज काही स्थानिक रहिवासी आहेत, आमची काही रहिवासी आहेत, त्यांनाही तुम्ही विचारू शकता. रहिवासी तुम्हाला सांगतील तो दवाखाना इकडे आहे, वर्किंग आहे काय नाही आणि त्याचा किती लोकांना फायदा होतो आहे. इथे जर BMC सर्वे करून जर 35,000 लोकांना त्याचा फायदा होत असेल तर BMC जर सांगते की होऊ शकतो तर नगरसेवक साहेब असे का म्हणू शकतात? काय त्याच्यामध्ये काय कक्के? तुम्हीच शहानिशा करा साहेब त्याची. माझं नाव महेश चोगले, मी शिवाजीनगरचा रहिवासी आहे सर. ही जागा पडीक होती आणि ऑलरेडी जागा तिथे महानगरपालिकेचा जुनं आपलं BMCचं दवाखाना आहे. आता तिथे लोक चांगल्या प्रकारे उपचार घेत आहेत, चांगल्या प्रकारे लोकांना प्रतिसाद मिळतो आहे. परंतु हा जो वरचा आमचा कॅम्पातला जो भाग आहे, ठीक आहे, त्यांची नियोजन होतं, पण महानगरपालिकेकडे त्याची नोंद पाहिजे ना. किंवा आम्ही इथे आमची लेकरं बाळ आहेत तर आम्ही पण विचार केला की अभ्यासिका होते, कोणाची तरी मुलं इथे शिकतील, चांगला कन्सेप्ट आहे. परंतु आजपर्यंत आम्हाला कोणालाच माहिती नाही की अभ्यासिका आहे किंवा आमच्या लोकांना कोणालाच नाही सांगितलेलं आहे. आणि आता आम्ही बघतोय तर नगरसेवक साहेबांची काही ती संस्था आहे त्यांच्यात नाव तिथे लावलेलं आहे आणि महानगरपालिकेचा चौकशी केली तर महानगरपालिका सांगते की तिथे काय बांधलेलंच नाही. म्हणजे सहाय्यक आयुक्त करतायत काय? एवढ्या मोठ्या प्रमाणात जर निधी आणली गेली आणि सहाय्यक आयुक्तांना खबर नाही तर ह्याचा पुढे विचार काय? आणि जर तुमची जर लोकांसाठी जे बांधताय तुम्ही, काय कॅम्पातली मुलं शिकतील, इथे अभ्यास करतील, आमच्या नगरातले आहेत, पण आतापर्यंत बांधल्यानंतर किती मुलं आली आहे, किती लोकांनी सांगितलं ते तरी काय त्यांनी सांगावं ना. उद्घाटन नुसतं करून फक्त तुम्ही जागा बळकावतायत. आता हे समोरचंच उदाहरण घ्या, पंपिंग कोणाची आहे, पाणी कोण भरतंय ना, कोणाच्या नावावरती चाललंय, म्हणजे चाललंय काय? तुम्ही लोकप्रतिनिधी आहेत, जो फंड तुम्हाला भेटतो तो सार्वजनिक कामासाठीच यूज केला पाहिजे ना सर. हां, आता हे टॉयलेटचं पण इथे पुढे बांधकाम केलेलं आहे, म्हणजे तुम्हाला वाटलं तेव्हा तोडायचं, तुम्हाला वाटलं तेव्हा सर्व काय करायचं, ही कुठली पद्धत?
म्हणजे तुम्हाला काय, म्हणजे आमचा झेंडा रोवला की आमची मालकी प्राप्त झाली. मग महानगरपालिका करते काय? एखादा गरीब जर झोपडा तिथे बांधत असेल तर महानगरपालिका डायरेक्ट येऊन डिमोलिशन करते किंवा डॉक्युमेंट बनते. म्हणजे एवढी मोठी वास्तू उभी झाली तर तिथे कुठेतरी पेपर तपासले असणार ना, बरोबर आहे ना. मग ह्याची चौकशी कोण करणार आहे? महानगरपालिका करणार आहे. तुमच्या माध्यमातून तुम्ही हे दाखवा, लोकांना कळू दे की महानगरपालिका पैशाची उधळण कशा प्रकारे करते, कोणाच्या सांगण्यावरून करते आणि ह्याच्यामध्ये कोणाचा फायदा आहे हे तर कळू दे लोकांना. पण आम्ही आपले मतदान करतोय की कुठे, आम्ही पण तेच बोललो की आमच्या नगरातल्या मुलांचा कुठेतरी फायदा होईल, ज्यांची घर छोटी छोटी आहेत ते येऊन अभ्यास करतील. असा काहीच प्रकार नाही आणि कोणालाही इथल्या नगरातल्या लोकांना आमच्या माहिती नाही लेकरा बाळांना. आणि टाळे मारले तुम्ही बघताय. मग टाळे कोणी मारले? महानगरपालिकेने मारले. महानगरपालिका बोलते की बाबा आम्हाला काय माहितीच नाही. मग टाळे मारले कोणी सर? ज्यांचे बोर्ड आहेत त्यांच्याकडेच असणार ना. मग त्यांना विचारा ना, बाबा तुमचा उद्देश काय आहे? जागा लाटण्याचा आहे, फंड जो आहे तो महानगरपालिकेचा आहे. मग तुमचा जर तेवढी लोकांची सेवा करण्याचा असेल तर स्वतः पर्सनल पैसे वापरा ना आणि द्या लोकांना चांगल्या सुविधा. तुम्ही लोकप्रतिनिधी आहेत, तुम्ही करू शकता. आणि सातत्याने आज 40 वर्ष तुम्ही या नगराचा लोकप्रतिनिधी करता. कालचे आजचे नाही आहेत. या ठिकाणी शिवसेना विभाग प्रमुख नगरसेवक आशिष शेंबूरकर पर्यायाने महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांवरती देखील इथे प्रश्न निर्माण केला जातो आहे. शिवसेना शिंदे गटाच्या शाखा प्रमुखांनी सनसनाटी आरोप केल्यासारखाच या ठिकाणी उल्लेख केलेला आहे. या ठिकाणी आशिष शेंबूरकर यांना या विषयाचं उत्तर द्यावं लागेल. आगामी निवडणुकांमध्ये हा मुद्दा विरोधक कशा पद्धतीने चालवत आहेत हे देखील पाहणं गरजेचं आहे. या ठिकाणी कुठेतरी भ्रष्टाचार होतो आहे, जागा लाटण्याचा प्रयत्न होतो आहे असे आरोप केले जात आहेत. आशिष शेंबूरकर यांनी नक्कीच याबाबतीत आपला खुलासा देणं आवश्यक आहे. आपण आशिष शेंबूरकर यांच्या कार्यालयाच्या बाहेर आहोत. रविवारपासून सातत्याने 3 दिवस आपण त्यांना संपर्क साधायचा प्रयत्न करतो आहे. झालेल्या आरोपांवरती त्यांचं स्पष्टीकरण घेण्याचा प्रयत्न करतो आहे. पण बहुधा ते निवडणुकाच्या कामामध्ये व्यस्त असावेत, यामुळे ते काय वेळ देत नाही आहेत असं जाणवतं आहे. ज्या वेळेला त्यांना प्रतिक्रिया द्यायची असेल त्यावेळेला ते नक्कीच साऊथ मुंबई न्यूज चॅनलला संपर्क करतील अशी आशा आहे. कॅमेरा पर्सन आयुष लोकरेसह मी अभिषेक शिंदे, साऊथ मुंबई न्यूज, चेहरा मुंबईचा.